आयुर्मंत्रामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत अर्टिकेरिया म्हणजे शीतपित्त या आजाराबद्दल. नक्की काय आहे हा आजार? तर संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर काम करून तुम्ही जेव्हा घरी पोहोचतात, तेव्हा कपडे काढल्यानंतर बऱ्याच जणांना अंगावर खाज येऊन मोठमोठे पॅचेस येताना दिसतात. किंवा काही लोकांमध्ये बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर, थंड हवा लागल्यानंतर अंगावर मोठे-मोठे पॅचेस येतात आणि त्याला खाज असते, आग पण भरपूर असते. ही लक्षणं जी आहेत ती अर्टिकेरियाची आहेत. आयुर्वेदिक भाषेमध्ये आम्ही त्यांना शीतपित्त म्हणतो. तर या आजाराबद्दलची आपण माहिती घेऊ. याची कारणं कोणती आहेत, त्याच्यानंतर यांची लक्षणं कोणती असतात आणि मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदानुसार याला कशा पद्धतीने बरं केलं जाऊ शकतं. तर कारणांकडे बघूया आपण सुरुवातीला. आयुर्वेदानुसार हा मुळात कफ आणि पित्त या दोन दोषांच्या प्रकोपामुळे होणारा आजार सांगितला जातो. तर कफवृद्धीकर जो आहार आहे, जसं गोड अन्न पदार्थ असतील, दूध आणि दुधाचे पदार्थ असतील, पित्तकर अन्न पदार्थ, चाट, चायनीज, ज्याच्यामुळे रक्तामध्ये उष्णता वाढणार आहे, भरपूर चहा, कॉफी यांचं सेवन करणं, रात्री जागरण, ही सर्व ज्या सवयी आहेत ते तुमचा पित्त प्रकोप वाढवतात आणि काही काळानंतर तुम्हाला अशा पद्धतीची ॲलर्जी रिॲक्शन यायला सुरुवात होऊन जाते. मॉडर्न मेडिसिन याच्याकडे कशा पद्धतीने बघतो, की तुम्हाला ॲलर्जी डेव्हलप होते सर्टन फूड प्रॉडक्ट्सची. मग पुन्हा एकदा तोच भाग येतो, की याच्यामध्ये जनरलाइज जे फूड प्रॉडक्ट्स आहेत, ते सर्व दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, चीज असे आहेत किंवा पुन्हा एकदा ॲसिडिटी क्रिएट करणारे जे फूड प्रॉडक्ट आहेत, चाट असेल, चायनीज फूड प्रॉडक्ट असतील किंवा ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह खूप वापरले आहेत आणि तुम्हाला त्याची ॲलर्जी डेव्हलप होते. म्हणून सुद्धा हा तुम्हाला त्रास होऊ शकतो. ॲक्यूट कंडिशनमध्ये माशी चावणं, मधमाशी चावणं यामध्ये सुद्धा याची लक्षणं दिसून येतात. पण ती ॲक्यूट कंडिशन असते, तो आजाराचा भाग नाही ठरत. अशा पद्धतीने या सर्व कारणांमुळे तुमच्यामध्ये अर्टिकेरिया डेव्हलप होतो. एक बेसिक कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे की व्हिटॅमिन B12 याची डिफिशियन्सी तुमच्यामध्ये जर का खूप वर्षानुसार असेल, तर तुमची बॉडी अर्टिकेरिया सारख्या आजार होण्यासाठी खूप जास्त ससेप्टेबल असते. तुम्हाला लवकरात लवकर हा आजार होऊ शकतो आणि बरा पण होणार नाही. तर B12 डिफिशियन्सीची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागते जेव्हा तुम्हाला अर्टिकेरिया सारखे सिम्पटम असतील. याची लक्षणं आपण पाहिलेलीच आहेत, की जसं अंगावर पॅचेस येणार, त्याला भरपूर खाज असणार, खाजवल्यानंतर आग पण होते. खूप वीक पेशंट असतील तर मुंग्या येऊन पेशंट एकदम नम पण होऊन जातो. अशा कंडिशनमध्ये त्याला घरीच ट्रीटमेंट देण्यापेक्षा त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करून काही काळापुरतं एक 24 तास 48 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवून काही सर्टन मेडिकेशन थ्रू आयव्ही रूट किंवा इंजेक्शन थ्रू दिले जातात आणि त्यानंतरच त्यांना घरी पाठवलं जातं. पुढची मेडिकेशन कंटिन्यू केली जातात. याची ट्रीटमेंट जेव्हा आपण करायला पाहतो तेव्हा मॉडर्न मेडिसिनमध्ये अँटी ॲलर्जिक जी औषधं आहेत की ज्याच्यामुळे काही काळापुरतं ही लक्षणं कमी होत जातात. पण जसं जसं तुमचा आहार करेक्शन जर का झाला नाही, तर मात्र ही औषधांचे डोसेस वाढवावे लागतात किंवा ती औषधं तुम्हाला आधीसारखी उपयोगी ठरत नाही, तर तुम्हाला वेगवेगळी औषधं कॉम्बिनेशनमध्ये घ्यावी लागू शकतात. दुसरा भाग की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12चा सपोर्ट थ्रू इंजेक्टेबल किंवा ओरल सपोर्ट हा मस्ट आहे आणि लॉंग टर्मसाठी दिला गेला पाहिजे. एवढं करून सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की खूप वर्ष झालेत की हा अर्टिकेरिया बराच होत नाही आणि तुम्हाला त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते, तर मात्र आयुर्वेदिक चिकित्सा तुमच्यासाठी आहे. रक्तमोक्षण हे पंचकर्म मुळात तुमचा आलेला अॅक्यूट अटॅक लगेच कमी करण्यासाठी, सिम्पटम खूप फास्ट कमी करण्यासाठी उपयोगी येतो. विरेचन किंवा वमन हे दोन पंचकर्म तुमच्या दोषांनुसार की तुम्हाला कोणत्या दोषांमुळे अर्टिकेरिया होतोय त्यानुसार डिफाईन करतात की या दोनपैकी एक पंचकर्म तुम्ही करा, शरीर शुद्धी पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर जे काही टॉनिक किंवा औषधं तुमचे आयुर्वेदिक चिकित्सक तुम्हाला सजेस्ट करतील त्याचा काही लॉंग टर्मसाठी उपयोग करून तुमची इम्युनिटी वाढवा आणि हा आजार पूर्णपणे तुम्ही आटोक्यात आणा. अशा पद्धतीने खूप किचकट आणि बरेच पेशंटला हा त्रासदायक ठरणारा अर्टिकेरिया आजार हा तुम्ही पूर्णपणे बरा करू शकता. मी आशा करतो ही या आजाराबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.